शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडगावन फराटा गावापासून जवळ असलेल्या कोळपे वस्ती येथे ही घटना घडलेली आहे। 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। ही घटना शुक्रवारी घडलेली आहे। 4:30 ते 4:45च्या दरम्यान शाळेतून घरी जाताना घडली। तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला। याबाबत देवीदास नानासो थोरास यांनी मांडगावन फराटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावणी थोरात इयत्ता 9वी आणि तिचा भाऊ निरंजन थोरात इयत्ता 7वी मध्ये वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते। सायंकाळी 4:15 वाजता शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकीवर घरी जात होते। कोळपे वस्ती येथे समोरून येणारा भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पो चालकाने दोन्ही मुलांना अक्षरशः 50 फूट फरफटत नेले। यावेळी श्रावणी हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला। तसेच भाऊ निरंजन याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक मुलांना मदत न करताच पळून गेला। श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाव्हरा येथे पाठवण्यात आलेला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।